नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी, टँगी आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल रेड सॉस पास्ता. ते पण अगदी सिंपल घरच्या इन्ग्रेडियंटमधून. हा पास्ता इतका यम्मी होणार आहे, की एकदा ट्राय केला की पुन्हा-पुन्हा बनवावा लागेल आणि हा पास्ता लहान मुलांना पण खूप आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर रेड सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पास्ता बॉईल करायला टाकूया. तर इथं बघा पाणी बॉईल करायला ठेवलं होतं. आता पाण्याला छान उकळी आली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडं तेल घालायचं. त्यामुळे आपला पास्ता ना चिटकणार नाही. थंड झाल्यावर पण छान मोकळा-मोकळा राहील. म्हणून मी तेल घातलं आहे थोडं. नंतर 1 कप इथं पास्ता घेतला आहे मी आणि नेहमी लक्षात ठेवायचं, की पाण्याला उकळी आल्यानंतरच पास्ता घालायचा. थंड पाण्यामध्ये नाही घालायचा. आता पास्ता बॉईल होतो तोपर्यंत आपण रेड सॉसची तयारी करूया. आता सॉस बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो, 10-12 काजू, लसूण आणि सोबतच काही भाज्या आपण फोडणीमध्ये टाकणार आहे. मी इथं कॉर्न घेतलाय, शिमला मिरची घेतली आहे, गाजर घेतलाय आणि आपल्याला ना बटर सुद्धा लागणार आहे. तर आता आपण बघूया पास्ता बॉईल झाला का? तर इथं बघा आपला पास्ता छान बॉईल झाला आहे आणि ना एक लक्षात ठेवायचं की पास्त्याला ओव्हरकुक नाही करायचं. 80% पास्ता बॉईल करायचा आणि नंतर गॅस बंद करून एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं पास्त्यामधलं. आता बघा आपण सॉस बनवायला घेऊया. एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये थोडं बटर टाकलं. आता आपण कापून घेतलेले टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो ना जास्त लागतात इथं रेड सॉससाठी. माझा 1 कपच पास्ता आहे, त्यामुळे ना मी 3 टोमॅटो घेतले आहे. 7-8 लसूणच्या पाकळ्या, 10-12 काजू आणि कांदा. आता थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून याला छान शिजून घ्यायचं आहे. टोमॅटो पण छान नरम होईपर्यंत शिजून घ्यायचे 5-7 मिनिटं. आणि इथं ना लसूणमुळे ना पास्ताला एक छान फ्लेवर येतो, म्हणून इथं लसूण छान भरपूर घालायचा 7-8 पाकळ्या. आता बघा आपले टोमॅटो छान शिजले आहे, एकदम नरम झाले आहे. आता वरची साल काढून घ्यायची आणि हे थंड करून घ्यायचं. नंतर याची प्युरी करून घ्यायची आहे. तर इथं बघा मी पूर्ण टोमॅटोची साल काढून घेते आहे आणि हे ना आपल्याला डायरेक्ट मिक्सरला प्युरी करून घ्यायची आहे. हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान प्युरी करून घ्यायची थंड झाल्यानंतर. तर इथं बघा आता हे थंड करायला ठेवते मी आणि आता ना मी प्युरी करून घेतली आहे त्या सॉसची, टोमॅटोची. आता आपण फोडणी द्यायला घेऊया पास्त्याला. त्यासाठी एक पॅन घेतला, त्याच्यात थोडं तेल टाकलं, थोडं बटर घातलं. तुम्ही नुसतं तेलही टाकू शकता. आता बघा काही भाज्या घातल्या आहेत मी, शिमला मिरची, कॉर्न आणि गाजर. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नाही टाकल्या तरीही चालतात, ऑप्शनल आहेत. तसा पण खूप छान लागतो. तर आता थोडंसं मीठ घालून ह्या भाज्या 1-2 मिनिटं परतून घेते आहे मोठ्या गॅसवरच. तर इथं बघा एकदम थोडंसं झाकण ठेवलं होतं मी 1 मिनिटासाठी. आता बघा आपल्या भाज्या पण छान परतून झाल्या आहे. याच्यामध्ये आपण मिक्सरला फिरून घेतलेली प्युरी घालू, जी आपण टोमॅटोची केली आहे. आता ही प्युरी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये काही मसाले घालायचे. तर आता मी इथं घालणार आहे थोडंसं तिखट, लाल मिरची पावडर, सोबतच ऑर्गॅनो घालणार आहे. 1 टेबलस्पून ऑर्गॅनो घालायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण थोडीशी चिली फ्लेक्स घालणार आहे, पाव चमचा. आणि नंतर आपली काळी मिरी पावडर घालायची थोडीशी आणि हे पण मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर आपण जो पास्ता बॉईल करून घेतलेला आहे तो पण आता छान थंड झाला आहे. आता त्याआधी ना मी इथं थोडंसं चीज घालून घेते, म्हणजे आपला सॉस अजून मस्त क्रीमी बनेल. तर इथं बघा रेड सॉस आपला किती छान क्रीमी झाला आहे. तर आता आपण याच्यामध्ये पास्ता घालूया. पास्ता पण छान थंड झाला आहे. पाणी पण मी पूर्ण काढून टाकलं होतं पास्त्यामधलं. आता हा पास्ता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे आपला जो सॉस आहे तो या पूर्ण पास्त्याला छान कोट करेल. तर इथं बघा मी पास्ता व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. हा पास्ता ना लहान मुलांना पण खूप आवडते आणि आता उन्हाळा लागलाय, मुलांना पण सुट्ट्या लागल्या आहे आणि मुलं पण सारखे काहीतरी खायला मागतच असतात. मम्माकडे, मम्मा काहीतरी खायला दे. घरी असले की मुलांचं सुद्धा चालूच राहतं. म्हणून हा पास्ता पण ना मुलांसाठी एक स्नॅक्स म्हणून किंवा डिनरमध्ये काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही बनवू शकता. आणि आता बघा आपला पास्ता किती मस्त दिसतोय, छान कलर आला आहे आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल फील येतो आहे. आता थोडीशी कोथिंबीर घातली, 1-2 मिनिटं मस्त परतून घेतलं. यामुळे ना पास्ता आणि सॉस एकदम परफेक्ट ब्लेंड झाले आहेत आणि टेस्ट पण अजून एन्हान्स झाली आहे. आता सर्व करायला घेऊया. आपला गरम गरम रेड सॉस पास्ता रेडी आहे. हा पास्ता ना मुलांना आणि मोठ्यांना पण नक्कीच आवडेल. आणि मी घेऊन येते आहे नेक्स्ट व्हिडिओपासून उन्हाळा स्पेशल रेसिपीज.
मुलांना आता सुट्ट्या लागल्या आहेत, त्यामुळे मी उन्हाळा स्पेशल रेसिपीज दाखवणार आहे मुलांना. छान स्नॅक्स, ब्रेकफास्ट रेसिपीज. त्यामुळे ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.